सध्या औज बंधाऱ्यात 15 मार्च पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं सोलापूरकरांना काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे। सध्या औज बंधाऱ्यात 15 मार्च पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं सोलापूरकरांना काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। जुळे सोलापूर आणि परिसराला औज तसंच चिंचपूर बंधाऱ्यातून दररोज पाणी पुरवठा केला जातो। औज बंधाऱ्यात सध्या 10 ते 11 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। गतवर्षी पाऊस कमी झाल्यानं उजनी धरण 60% भरलं होतं। सध्या उजनी धरण वजा 17% झालं असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढू लागली आहे। दुसरीकडे हिप्परगा तलाव देखील तळ गाठत आहे। शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे। महापालिका प्रशासनानं संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पंपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे। दरम्यान महापालिकेनं अगदी काटेकोर नियोजन केलं असलं तरी देखील एप्रिलनंतर 5 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी 10 ते 12 तारखेदरम्यान सोलापूरला पाणी पोहोचेल अशा नियोजनानं पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली। औज आणि चिंचपूर बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची पाहणी केली जाईल। त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून उजनीतून पाणी सोडण्याचं निश्चित होईल। 10 तारखेनंतर गरजेनुसार सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडलं जाईल। त्यावेळी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद केला जाईल अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली।